महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून, ज्यांचे बोलो भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा जय भवानी, ज्यांचे मूर्तीचं पूजन करून आपण कार्यक्रम सुरू करत आहे, असे आपले भारतीय जनसंघचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी जी, आपले ज्याने एक अतिशय चांगला कार्यक्रम दिला होता गरिबाच्या उत्थानासाठी, ते आपले पूर्व अध्यक्ष अंत्योदय पूर्व अध्यक्ष पंडित दीनदयाल उपाध्याय जी, आपल्याकडे आपली लोकप्रिय नगरसेविका सीमाताई हिरे आली आहे, त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या पण चाल वाजून इथे उपस्थित ज्येष्ठ नेता विजय सानेजी, यावेळी या. ज्येष्ठ नेता विजय सानेजी, आमदार राहुल टिकले जी, आमदार देवयानी फरांदे जी, आमदार सीमा हिरे जी, जिला अध्यक्ष केदार आहेर जी, शहर अध्यक्ष गिरीश पालवे जी, माजी महापौर सतीश बाबा कुलकर्णी जी, माजी महापौर रंजनाताई राजेंद्र गावित जी, लक्ष्मण सावजी, इथे आपले युवा मोर्चा, महिला मोर्चा, एसटी मोर्चा, एससी मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, शेतकरी मोर्चा, ओबीसी मोर्चा आणि सर्वात मोठा भाजपा मोर्चा असे सर्व पदाधिकारी आपला इथे एक मोर्चाचा कार्यक्रम आपण इथे ठेवला आहे, संयुक्त मोर्चा संमेलन. हा संयुक्त मोर्चा म्हणजे काय, हे आपला मोठा परिवार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये पूर्वी जे संघची स्थापना झाली होती ती फक्त संघची शाखा होती, आणि नंतर हळूहळू विश्व हिंदू परिषद, विद्यार्थी परिषद, किसान संघ, मजदूर संघ, ते सर्व इथे तिथे झाला. आता आपले त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी आपलं मूल संघटन आहे, आणि आपले जे सर्व इतर संघटन आहे ते त्यांचे पूरक पण आहे, मित्र पण आहे आणि बरोबर पण आहे. ना आज माझी माहिती अशी आहे की आपले जे मोर्चाचे संघटन आहे ते आपले मूल पार्टीपेक्षा जास्त चांगलं असतं, बरोबर आहेत ना? कोण इथे कोणकोणते मोर्चे आलेले आहे? हा फक्त महिला मोर्चा आहे सर्व पूर्ण, तो 50% तो फक्त महिला मोर्चाने घेतला आहे. कोण आहे महिला मोर्चाचा अध्यक्ष? कोण आहे इथे? हां, 2 आमदार आहे म्हणून. आरक्षण पण 35% 50% केला का? महिला मोर्चाचे अध्यक्ष कोण आहे आपला इथला शहर जिल्ह्याचा? अच्छा, नाही आमदार आहे बरोबर. अध्यक्ष कोण आहे? अभिनंदन आपला, सर्व टीमच्या पण अभिनंदन. युवा मोर्चाचे कोण कोण आले? युवा मोर्चा आहेत का? चांगली संख्या आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष अभिनंदन, आपला पण अभिनंदन. ते तुम्ही नारा आणि ते एस टी मोर्चाकडून, एस टी आपल्याकडे जास्त नाही, एस टी मोर्चाकडून आले का कोणी? आपण अध्यक्ष आहे. आपली टीम पण आली का? नाही, ठीक. हात उभा करा ना, कळू द्या सर्वांना. अरे वा, चांगल्या नंबरमध्ये आले. एस सी मोर्चा अभिनंदन. एस सी मोर्चा, एस टी अध्यक्ष टीम पण आली आपली. एस सी मोर्चामध्ये कोण कोण आले? ठीक आहे. अल्पसंख्याक मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा पण आले. ठीक. ओबीसी मोर्चा, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष कोण आहे? ते बारगामी, पण टीम आली आहे, चांगला आहे. अजून कोणी मोठा मोर्चा कोण सिलेक्ट राहिला?
शेतकरी मोर्चा, हा शेतकरी मोठी संख्येमध्ये. अरे वा, तुम्ही बरोबर आहे, बरोबर आलेले आहे. शेतकरी मोर्चाचा आपला अध्यक्ष कोण आहे? या पुढे स्टेजवर या तुम्ही. माननीय नरेंद्रभाई मोदी आणि माननीय आपले नेते माननीय देवेंद्र फडणवीसजी सर्वात जास्त कुठे लक्ष आहे तो तुमच्यावर आहे, शेतकऱ्यावर आहे. बसा. आता सर्व मोर्चे झाले साधारणतः. लहान लहान शिक्षक मोर्चा अजून असेल ते काही नाही, ठीक आहे. हां, अल्पसंख्याक नाही, मी अतिशय मनापासून सर्वांचे अभिनंदन करतो. तुम्ही अतिशय चांगली संख्यामध्ये आले. आज वर्किंग डे आहे, दुपारची जेवणच्या वेळ होती तरी पण तुम्ही मोठी संख्यामध्ये आले. मी जास्त भाषण देणार नाही. भाषणाचे ते तुम्ही सर्व ज्यांचे भाषण ऐकला येणार आले आहे ते रावसाहेब दानवे 10 मिनिटात तिथे पोहोचतील आणि ते षटकार लावणार आहे. त्यांच्या भाषण नेहमी आले ते, त्यांचे आपण नाम लिहिलं आणि त्यांचे नारे लागले ते आले. ते आता आपण मोदीजीचे आपण इथे सर्वजण माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजीचे 9 वर्षाचे उत्सव साजरा करण्यासाठी एकत्रित आहे. फक्त एक कल्पना करा की 2014मध्ये मोदी साहेब निवडून आले नसते भारताचे प्रधानमंत्री म्हणून तर भारतची काय स्थिती होती, काय स्थिती झाली असती. काश्मीर कुठे गेला असता, आसाममध्ये काही झाला असता. आज हे पाकिस्तान आणि श्रीलंकाची स्थिती आहे त्यापेक्षा वाईट स्थिती भारताची झाली असती. मोदीजी फक्त भाजपाच्यासाठी नाही, देशासाठी नाही, ते विश्वासाठी एक वरदान म्हणून भारतामध्ये आलेलं आहे. कोणी मोदीजीचे जीवनचरित्र वाचले असेल, मला सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपण मोदीजीचे काम ऐकता, मोदीजीचे भाषण आपण सांभाळता, पण कधी एक वेळा मोदीजीचे जीवनचरित्र पण वाचा. ते आध्यात्मिक व्यक्ती आहे. ते साधूपणाने निघाले होते. मध्ये त्याने ते पूर्वी आपले प्रचारक होते, त्यांचे राजनीतीमध्ये काय रस नव्हता. पण भारताची अशी एक योगायोग आहे की भारतामध्ये ज्या ठिकाणी ज्या काळी विपत्तीची स्थिती निर्माण होती त्या खाली आपले भगवान समजा कोणी समजा ते कोणाने इथे पाठवता सर्व स्थिती ते सांभाळा जासाठी. मोदीजीचे आल्यानंतर आज वेणीने आता सांगितला की मोदीजी फक्त विश्वमध्ये मोदीजी काय खाते तुम्ही आता बघितला. कोणी मोदीजीने सांगितलं की मोदीजी तुम्ही अमेरिकामध्ये आणणार आहे, माझ्याकडे तुमच्यासाठी इतकी लोकांची रांग लागली आहे की माझ्याकडे त्याचे डिनरसाठी तिकीट नाही आहे. एक प्रधानमंत्री सांगता मोदीजी तुम्ही आमचे बॉस आहे, एक त्यांचे पाया पडता, सर्व पुढे येऊन त्यांचे नमस्कार करता. पूर्वी आपली काय स्थिती होती, हे स्थितीमध्ये चेंज झाला आहे. जे मोदीजी मुली झाला आहे ना, मोदीजी तुमच्या मुले आला आहे. मला आम्ही सर्व ठिकाणी आम्हाला पाठवत आहे मोदीजी. हा काय जनताचा कार्यक्रम नाही आहे, हे तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी कार्यक्रम आहे. तुम्ही आहे म्हणून पार्टी आहे आणि पार्टी आहे म्हणून मोदीजी आहे. तुमच्या मनामध्ये काय काय विषय असता, आमचा काम झाला नाही, सरकार आली तरी पण आमचा प्रयत्न यशस्वी झाला नाही, आमचे आमदार पण नेहमी त्यांच्याकडे डिमांडची तुम्ही देता म्हणून ते आमच्याकडे आणता, इथे ते करावा तिथे ते करावा. पण सर्व काय होणार आहे. पण सर्वात जास्त आपल्या मनामध्ये आनंद असला पाहिजे की माननीय देवेंद्रजीचा जे अपमान उद्धव ठाकरेजीने केला होता, त्यांचा अपमान माननीय देवेंद्रजीच्या अपमानाचा बदला आपण सर्वजण मिळून घेतला. त्याने घरे पाठवला आणि माननीय एकनाथरावजी शिंदेने माननीय देवेंद्रजी आज महाराष्ट्र चालवत आहे. पुढचा दिवस फार चांगला येणार आहे. तुम्ही बघा, आपण जे काही लोकांना हवा आहे सर्व काही लोकांना देणार आहे. किसानासाठी करणार आहे, युवासाठी करणार आहे, महिलासाठी करणार आहे. एकही ठिकाणी असा राहणार नाही की लोकांच्या मनामध्ये असा मनामध्ये काही खंत राहील की आम्हाला हे झाला नाही.
तुम्ही एक वेळा 2014-19 मध्ये देवेंद्रजीचे कालाचा सर्व मनामध्ये आढावा घ्या. हा श्रमदी महामार्ग त्यावेळी सुरू झाला होता. आपल्याकडे मेट्रो सुरू झाली की नाही झाली आता? नाही, नाशिकमध्ये नाही. सर्व ठिकाणी मेट्रोचं काम पण सुरू झालं आहे. आता नाशिकने 3 आमदार दिल्यामुळे मेट्रो पण होणार आहे इथे. नाशिक एक पवित्र नगरी आहे, आध्यात्मिक नगरी आहे, म्हणून इथे पर्यटन विभागातर्फे काही केला पाहिजे. मी पूर्वी पण इथे एक आपण मोठा कार्यक्रम, एक फेस्टिवल, नाशिक फेस्टिवल आता एक 10 दिवसापूर्वी नक्की केला आहे. आज मी घोषणा करतो की नाशिक फेस्टिवल मोठ्या रीतीने इथे होईल आणि तुम्ही सर्वजण तिथे सहभाग घ्यावा लागेल. मैं अपनी बात समाप्त करने से पहले पुनः एक बार सारे कार्यकर्ताओं का मन से अभिनंदन करना चाहता हूँ. ये आमदार बने, मैं मंत्री बना, हम कोई भगवान के घर से आमदार और मंत्री बनकर नहीं आए थे. हम आपके कारण आए थे. आप पसीना बहाते हो, आप अपना बूथ संभालते हो. आप में से कई लोग तो ऐसे हैं जिनको 15-15, 20-20 साल पार्टी में काम करते होंगे पर उनको एक बार भी टिकट नहीं मिला. ऐसे लोग भी होंगे ना. फिर भी मन में इस बात की खुशी है कि ईमानदारी का राज आया, अच्छे लोगों का शासन आया. दुनिया में और कोई कितना आगे बढ़े उससे खुशी नहीं होती है, पर घर का बच्चा जब अच्छे मार्क्स लेके आता है तो माँ और बाप दोनों के चेहरे के ऊपर प्रसन्नता आ जाती है. तो आपका घर का बच्चा आज महाराष्ट्र का शासन चला रहा है, आपकी पार्टी आज महाराष्ट्र में. और इसके लिए मैं आपसे निवेदन करना चाहता हूँ कि छोटी मोटी गलतियाँ हमसे होती होंगी, मंत्री के नाते भी होती होगी, आमदार के नाते भी होती होगी, पदाधिकारी के नाते भी होती होगी, पर आप अपनापन मत खत्म करना. अपनी पार्टी का फेविकॉल अपनापन है. अपनी पार्टी आज तक बनी इसीलिए है कि यहाँ एक परिवार की तरह से पार्टी को ट्रीट किया जाता है. आप अपने नौकरी में से, व्यवसाय में से, अपना जो कुछ भी काम करते हैं उस काम में से समय निकालकर इस पार्टी के मेंबर क्यों बने? आप इसीलिए बने क्योंकि आपको मालूम था कि यदि मुझे समाज में कुछ अच्छा करना है तो सबसे अच्छे धार्मिक लोग, अच्छे लोग, अच्छी भावना वाले लोग भारत में किसी में हैं तो वो भारतीय जनता पार्टी के अंदर है. आज दुनिया की सबसे बड़ी पार्टी भारतीय जनता पार्टी बन गई है और आप उसके मेंबर हैं. कल्पना करिए, कश्मीर के अंदर यदि 370 नहीं हटाई होती, कोई सोच सकता है कि कश्मीर के अंदर 370 बिना खून बहाए हट जाएगी? धमकियां दी जाती थी कि कश्मीर के अंदर खून की नदियां बहा दी जाएगी. एक बूंद खून नहीं गिरा, कोई झगड़ा दंगा नहीं हुआ और कश्मीर में 370 हट गया. 500 साल से भगवान राम का मंदिर बनाने के लिए बार बार आंदोलन हो रहे थे. आप में से भी कई लोग राम मंदिर के आंदोलन में गए होंगे. कौन कौन गए थे राम मंदिर के आंदोलन में? मैं भी गया था, इसलिए मैं भी हाथ खड़ा करता हूं. आपने भगवान राम मंदिर के आंदोलन में गए भगवान राम की स्थापना करने के लिए. आज वहां पर माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी जी के हाथ से शिलान्यास हुआ और अगले साल के अंदर वहां पर पूजा करने के लिए आप और हम वापस जाएंगे. जिंदगी के अंदर ऐसा सोचने का मौका नहीं मिलता. और माननीय मोदी जी जो कुछ करते हैं, माननीय देवेंद्र जी जो कुछ करते हैं, केवल राजनीति के लिए नहीं करते हैं. मेघालय के अंदर भारत की सबसे बड़ी सड़क बनाई, मणिपुर के अंदर सबसे बड़ा ब्रिज बनाया, अरुणाचल प्रदेश के अंदर सबसे बड़ी टनल बनाई. वहां पर वोट नहीं मिलने वाले हैं, पर इसके बाद 1962 के तरह यदि कभी चाइना हम पर हमला करेगा तो इस बार हमको यहां पर बैठकर दुखी नहीं होना पड़ेगा कि हमारे सैनिक मारे गए. इस बार चाइना के लोग दुखी होंगे कि उनके सैनिक मारे गए. ऐसी मोदी साहब ने वहां पर सामरिक तैयार करके रखी है. एक प्रखर देशभक्त जो भारत को केवल आज नहीं 100 साल तक भारत दुनिया के अंदर विश्व गुरु भी बने और भारत आत्मनिर्भर भी बने. ये 2 सितारों को साथ में मिलाने वाला व्यक्ति नरेंद्र भाई मोदी जी के 9 साल मनाने के लिए आप और हम सब इकट्ठे आए. आप और हम नरेंद्र भाई मोदी से यदि कोई पूछता है कि आपके परिवार में कितने लोग हैं तो बोलते हैं मेरे परिवार में पहला मेरा छोटा परिवार है, उसमें 10 करोड़ लोग हैं जो भारतीय जनता पार्टी के सदस्य हैं, और मेरा बड़ा परिवार भारत देश है जिसमें 140 करोड़ लोग हैं. वो अपने बारे में कभी नहीं सोचते हैं. ऐसे व्यक्ति के साथ में जुड़कर काम करने का मौका आपको मिला है.
इसका आनंद लीजिए। और ये जो 9 साल हुए हैं, 9 साल के बाद में आपको 15 साल मनाने का मौका भी मिलेगा। और ऐसा मौका भी आएगा कि भारतीय जनता पार्टी अपने केंद्र शासन के अंदर 25 साल पूरे करेगी। और ये क्यों पूरे करेगी? क्योंकि हम लोगों का सोचते हैं। पहले दिल्ली के अंदर दलालों से भरी रहती थी, अभी दिल्ली दलालों से नहीं भरी रहती है, दिल्ली में काम होते हैं। जो ये डायरेक्ट ट्रांसफर की स्कीम है, आपको इसका किसान शेतकारी यहाँ पर बैठे हैं उनको मालूम है, उनके अकाउंट से पैसे पहुंचते हैं, पहुंचते कि नहीं पहुंचते? गांवों के अंदर पैसे डायरेक्ट ट्रांसफर आता है ना आपको। जिसके घर में चाहिए उसको शौचालय मिलता है, जिसको चाहिए। अभी ये सरकार कितना काम करती है उसकी लिस्ट में बताना नहीं चाहता हूं, हमारे दोनों आमदारों को ही बोलना है। और बाद में क्रिकेट का मैच शुरू हो जाएगा तो चौके छक्के लगाने के लिए राव साहब दानवे आने वाले हैं, तो उनका भाषण आप जरूर सुनिएगा। मैं अपनी बात को यहाँ पर समाप्त करता हूँ। मैं आज केवल नासिक आपसे मिलने के लिए आया। ये इस भारतीय जनता पार्टी में ही संभव है कि जिसको आज्ञा दी जाए वो जाती है। आज आपके कोई कार्यकर्ता भोपाल से मेघालय नागालैंड भी गए हैं। ये भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता ये नहीं सोचते हैं कि मेरे को केवल मेरी जगह पे रहने दिया जाए। भारतीय जनता पार्टी एक सिपाही की तरह जो सेनापति ने आदेश दिया वहां पर चले जाते हैं। और इसीलिए आपकी सेना अजय है। आप हर युद्ध जीतने वाले हैं, राजनीतिक युद्ध भी जीतेंगे, धर्म युद्ध भी जीतेंगे, और भारत देश भी आपके साथ में खड़ा रहेगा। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।